नागपंचमी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा आणि पारंपरिक सण आहे. श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील 5व्या दिवशी हा सण साजरा केला जातो. या दिवशी नागदेवतेची पूजा करून त्यांच्या कृपेसाठी प्रार्थना केली जाते. आपल्या संस्कृतीमध्ये नागांना देवतेचे स्थान दिले गेले आहे. असं म्हटलं जातं, या दिवशी नागांची पूजा केल्यामुळे कुटुंबाला सुख, समृद्धी आणि आरोग्य लाभते. नागपंचमी हा सण साजरा करण्यामागे एक सुंदर अर्थ आहे. तर आपल्या पूर्वजांच्या काळी शेतीप्रधान जीवन होते. नाग हे शेतातील उंदरांवर नियंत्रण ठेवतात आणि त्यामुळे पिकांचे रक्षण होते. म्हणून शेतकऱ्यांनी नागाला निसर्गाचा रक्षक मानले आणि त्याला देवतेचे स्थान दिले. तसेच स्कंदपुराणात सांगितले आहे की नागांची पूजा केल्यामुळे कुलातील दोष, सर्पदोष तसेच वाईट स्वप्नांपासून सुद्धा मुक्ती मिळते. त्यामुळे नागपंचमी साजरी केल्यामुळे घरामध्ये शांती, समृद्धी आणि रक्षण प्राप्त होते. या दिवशी लोक नाग मंदिरात किंवा वारुळाजवळ जाऊन नागाची पूजा करतात. घरच्या घरी सुद्धा दूध, फळे, हळद, कुंकू, अक्षता अर्पण करून नागांची प्रतिमा आपण हळदीने किंवा तांदळाने रेखाटून किंवा मातीची नागमूर्ती पूजून सुद्धा करू शकतो. नागपंचमीच्या दिवशी विहिरी, नदी किंवा तलावाजवळ दूध वाहण्याची सुद्धा प्रथा आहे. या दिवशी शेतीची साधने वापरणे, जमिनीत खोदकाम करणे किंवा नागाला त्रास देणारे काम टाळायचे असे म्हटले जाते. या सणामागील मुख्य उद्देश म्हणजेच निसर्गातील सर्व प्रजातीचे रक्षण करणे आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हा आहे. नागपंचमीच्या दिवशी उपासना केल्यामुळे सर्व प्रकारच्या सर्पदोषांपासून सुद्धा मुक्ती मिळते असं म्हटलं जातं.